आहोत. आमचं पहिलं कर्तव्य आहे उत्पादकता आणि प्रतिस्पर्धेला वाढवत आर्थिक विकासाला वेग देणं आणि सतर्क राहणं, तसंच जागतिक स्तरावर बदलणाऱ्या परिस्थितीत समावेशक होऊन करण्याचं आहे. आम्ही दुसरा आहे लोकांच्या आकांक्षा पूर्ण करणं आणि त्यांच्या क्षमतांची निर्मिती करणं हा आहे, जेणेकरून ते भारताच्या विकासात खंबीरपणे सहभागी होऊ शकतील. आमचा तिसरा संकल्प आहे सबका साथ सबका विकास नुरूप आहे आणि हे सुनिश्चित करायचं आहे की अर्थपूर्ण भागीदारीसाठी प्रत्येक समुदाय आणि प्रत्येक समाज, प्रत्येक क्षेत्र आणि सर्वांना सुविधा आणि संधी प्राप्त व्हावीत. च्या दृष्टीनं एका वेगळ्या परिवेशाची आवश्यकता असेल. एक मूलभूत आराखड्यानुसार प्रगतिशील करणं, एक मजबूत आणि वित्तीय क्षेत्र बजेट जोडणं, दक्षतापूर्व वितरण आणि ज्याच्यामध्ये जोखीम आहे. तिसरं कृत्रिम बुद्धिमत्तेप्रती सुशासनामध्ये त्याचा उपयोग होऊ शकेल. सुधार एक्सप्रेस. आमच्या सरकारनं रोजच्या उत्पादकता वाढवणं आणि विकासामध्ये वेग आणण्याच्या दृष्टीनं व्यापक आर्थिक सुधारणा केल्या आहेत. वर्ष 2025 मध्ये स्वातंत्र्य दिनी पंतप्रधानांच्या घोषणेनंतर 350 पेक्षा जास्त सुधारणा सुरू करण्यात आल्या. त्यात GSTचं नूतनीकरण आणि अनिवार्य गुणवत्ते आदेशांना युक्तसंगत बनवणं शामिल आहे. काही समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. त्याच्याबरोबरच केंद्र सरकार राज्य सरकारांबरोबर मिळून नियंत्रण काढून आणि अनुशासनाच्या दृष्टीनं कार्य करत आहे आणि हे आमचं कर्तव्य पूर्ण करण्यास मदत करेल आणि आपला वेग कायम ठेवेल. आता मी विशेष कर्तव्यांकडे वळते. पहिलं कर्तव्य आर्थिक विकासात वेग आणणं आणि तो टिकवून ठेवणं. यासाठी आम्ही 6 क्षेत्रांमध्ये पावलं उचलायची आहेत. 1. 7 रणनीतिक आणि अग्रणी क्षेत्राला वेग देणं, वारसा आणि औद्योगिक क्षेत्रांचा कायाकल्प करणं. 3. चॅम्पियन MSMEची निर्मिती. 4. संरचनांच्या सशक्त करणं. 5. दीर्घकालीन ऊर्जा सुरक्षा आणि सुरक्षित करणं. 6. आर्थिक क्षेत्राचा विकास करणं. रणनीतीनुसार अग्नि क्षेत्रामध्ये निर्मिती करणं, बायोफार्मा शक्ती म्हणजेच ज्ञान, औद्योगिकता आणि नवोन्मेष या दृष्टीनं नवीन धोरण. बिगर साथीचे जे रोग आहेत जसं की मधुमेह आणि सारखे रोगांकडे लक्ष देण्यात आलं आहे आणि दीर्घायू आयुष्यासाठी जैविक औषधं महत्त्वाची आहेत. भारतासाठी एक बायोफार्माच्या निर्मिती क्षेत्र म्हणून त्याचा उत्कर्ष व्हावा यासाठी मी पुढच्या 5 वर्षांमध्ये 10,000 कोटी रुपयांनुसार फार्माशक्तीसाठी प्रस्ताव मांडत आहे. यामुळे जैविक आणि जैवसमृद्ध उत्पादनांची निर्मिती होईल देशात. यामुळे 3 राष्ट्रीय बायोफार्मास्युटिकल शिक्षण आणि संशोधन संस्था जसे NIEPR या सध्या अस्तित्वात असलेल्या संस्था तसंच बायोफार्मा यामुळे 1,000 पेक्षा मान्यताप्राप्त एक संजाल तयार होईल आणि वैश्विक मानकं आणि कालावधीची मर्यादा पूर्ण करून वैज्ञानिक समीक्षा आणि विशेषज्ञांच्या
त्यांच्या अनुषंगानं त्याच्यामध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव मांडतं. भारत सेमीकंडक्टर च्या क्षेत्रात भारतानं विस्तार केला आहे आणि त्यात प्रगती करत आम्ही उत्पादन आणि पूर्ण सुसज्ज भारतीय IP डिझाईन तसंच पुरवठा क्षेत्राला मजबूत करण्यासाठी ISM 2.0चा शुभारंभ करणार आहे. उद्योगांवरती एप्रिल 2025 मध्ये 22,019 कोटीच्या मदतीनं हे घटकांचा उत्कर्ष करून त्यात वेग झालेला आहे. या वेगाचा लाभ उठवण्यासाठी आम्ही त्याचा निधी 40,000 कोटी रुपये करण्याचं ठरवलं आहे. नोव्हेंबर 2025 मध्ये रेअर अर्थ परमनंट मॅग्नेट स्कीम सुरू करण्यात आली होती. आता आम्ही खनिज खाणकामाच्या आणि त्याच्या संशोधनाला प्रोत्साहन करण्यासाठी आणि त्याचा एक कॉरिडॉर तयार करण्यासाठी राज्य ओरिसा, केरळ आणि आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूला मदत करण्याचा प्रस्ताव मांडते. घरगुती रासायनिक उत्पादनं वाढवण्यासाठी आणि निर्यात कमी करण्यासाठी आम्ही क्लस्टरवर आधारित प्लग आणि प्ले मॉडेलच्या आधारावर एक आव्हानाच्या मार्गावर 3 समर्पित रासायनिक मार्गांच्या एका योजनेचा शुभारंभ करू. एक सशक्त गुंतवणूकवर आधारित आहे.